मंडळी रामकृष्ण हरी नमस्कार. मी तुमचा मित्र विकास दरेकर. मंडळी आता आहे ना, आपण आज चाकणला आलो होतो बरं का. आणि आपले मित्र आहेत गणेश शेट नाणेकर यांच्या हॉटेलमध्ये. यांनी ना आपण जसं अरुणाचलची ट्रिप करतो आहे का तेव्हापासून त्यांचं चाललं आहे, तुम्ही या या एकदा तरी हॉटेलला या. आज योगा होता बघा, चाकणमध्ये आलो आणि हे गणेश शेट या इकडं. हे बघा, हे आहेत गणेश शेट नाणेकर यांचं हॉटेल. काय नाही हॉटेलचं? गणेश लंच होम म्हणून आहे. कधीपासून आहे बरं हे? 2000 सालापासून. 2000 सालापासून जवळपास. आणि बघा, हे आम्ही आलो आहे इथं. आले लगेच काय काय बघा सगळी व्यवस्था झाली इथं. बघा ही याच्यामध्ये खीर आहे याची का, याचं मस्तपैकी ना वांग्याचं भाजी आहे, इकडे मटकी, इकडं कोशिंबीर, ठेचा मस्तपैकी, चपाती. घरगुती पद्धतीचं आहे ना जेवण, एक नंबर जेवण घरगुती पद्धतीचे बघा सगळं. आता म्हणलं जरा गणेश काय आग्रह त्यांचा काय, म्हणले काय बोलूच नका. आले त्यांनी ताट पुढे ठेवलेत. म्हणले काय बाकीचं बोलू नका, जरा टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं काय वाटतंय. एकदम घरच्यासारखी चव आहे मंडळी. इथं चाकण चौकामध्ये, म्हणजे चाकण कोणत्या वेळेस आपण तळेगावला जातो ना त्या चौकामध्ये गणेश लंच होम म्हणून आहे ना, छान आहे. चला, हे असं सगळे येऊन टेबल भरतोय बघा पूर्ण. काय तुम्हाला खायची ते खा मस्तपैकी, एकदम मस्त. आणि हे पहा, हे तर आहेच. आणि इकडे बघा असे सगळे दुपारचे वगैरे ना पब्लिक येऊन बसते बघा जेवायला मस्तपैकी. छान आहे. चला, आपलं घरगुती पद्धतीचं नाही, एकदम छान. तर मंडळी बघा मस्तपैकी ना जेवण झालं. गणेश शेठचा खूप आग्रह होता बऱ्याच दिवसापासून. कसं आपलं कॉन्टॅक्ट कसं झालं ते जर सांगा एकदा लोकांना. कॉन्टॅक्ट मी रील पाहून सरांना कॉन्टॅक्ट केलं होतं. कारण ते रील मला खूप आवडतात, इन्स्पायर करतात. त्या लोकांना फिरायला नाही भेटत, त्या लोकांना यांचं रील पाहून आहे ना बरं वाटतं, जरा समाधान वाटतं. चांगलं पॉझिटिव्ह रील असते, ट्रॅव्हलिंगचे रील असते. नाही आपल्याला लई लांब जाता येत तर आपण थोडं जवळ जाऊन त्यांनी जशा रील काढल्यात तशा रील काढू शकतो. जेवणाचा आनंद घेऊ शकतो, बाकी काही नाही. दुसरा विषय काय छान. आणि ना बरेच दिवस यांनी म्हणले ते सगळे तुम्ही जण या, पण भगवान राहून आम्ही दोघं जणांना जमलं. आज चाकणला आलो होतो, बाप्पू साहेबांना आलो, आविदादाला आलो. सगळ्यांना पुढच्या वेळेस नक्की घेऊन येऊ. आणि छान होतं, सुंदर जेवण आहे. तुम्ही आलात कधी तर इथं मस्तपैकी ना चाकण चौकामध्ये नक्की गणेश शेठच्या गणेश लंच होमला भेट द्या. आणि आपला मराठी माणूस आहे. आणि दुपारची संध्याकाळची एवढी तुफान गर्दी असते, अगदी मोठमोठे हस्तीसुद्धा इथे येऊन गेले आहेत. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी नक्की इथं भेट द्या. गणेश शेठ चला, मंडळीला एकदा फॉलो करायला सांगा ना, एकदा फॉलो करा साहेबांना, फॉलो करा, सगळ्यांनी करा. आहे का नाही? चालतं, चला.